नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10 अभ्यासणार आहोत। आपल्या या धड्याचे नाव आहे गोमू माहेरला जाते आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। गोमू माहेरला जाते ही एक कविता आहे आणि या कवितेचे कवी आहेत ग.दी. माडगूळकर। सुरुवातीला आपण कवींचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। गोमू माहेरला जाते या कवितेचे कवी आहेत ग.दी. माडगूळकर। यांचा जन्म 1919 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1977 मध्ये झालेला आहे। प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार म्हणून ग.दी. माडगूळकर हे विशेष रूपाने प्रसिद्ध आहेत। गीत रामायणकार, जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पुरिया इत्यादी ग.दी. माडगूळकर यांचे गीतसंग्रह आहेत। गीत गोपाल, गीत सौभद्र ही काव्यनिर्मिती, तसेच कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप हे कथासंग्रह, आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे या प्रसिद्ध कादंबऱ्या ग.दी. माडगूळकर यांनी लिहिलेल्या आहेत। आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत त्या कवितेमध्ये कोकणातील खाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधीभोळी माणसे यांचे सुरेख वर्णन प्रस्तुत गीतामध्ये कवीने केलेले आहे। ही जी कविता आहे तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च केल्या तर तुम्हाला ही छान कविता ऐकायला मिळेल। ही कविता वैशाख वनवा या चित्रपटामध्ये या कवितेवर ते गीत स्वरूपामध्ये चित्रीकरण करण्यात आलेले आहे आणि या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते रमेश देव आणि प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यावर हे गीत चित्रीकरण करण्यात आलेले आहे। चला तर आपण सुरुवातीला कवितेचं सस्वर वाचन करून घेऊया। कविता गोमू माहेरला जाते। ऐका, वाचा व म्हणा। गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी। दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी। भगवा अबोली फुलांचा ताटवा, हो भगवा अबोलीच्या फुलांचा ताटवा। तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी। काळजात त्यांच्या भरली शहाळी, हो काळजात त्यांच्या भरली शहाळी। उंची माळाची जवळून मापवा, हो उंची माळांची जवळून मापवा। तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या। शिळात शिर रे अवखळ वाऱ्या, शिळात शिर रे अवखळ वाऱ्या। झणी धरणीला गलबत टेकवा, हो झणी धरणीला गलबत टेकवा। तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा,
तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचं वाचन केल्यानंतर आपल्याला कळालं असेल की या कवितेमध्ये कोकण, कोकणची खाडी, तेथील निसर्ग सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. कवितेच्या सुरुवातीला कवी म्हणतात की गोमू माहेरला जाते हो नाखवा. नाखवा म्हणजे नाव चालवणारा व्यक्ती किंवा नावाडी. नाव चालवणारा व्यक्ती जो असतो त्याला आपण नावाडी असे म्हणतो. गोमू, इथे बघा गोमू कोणाला संबोधित केलेला आहे की नववधू, नवीन नवीन लग्न झालेल्या स्त्रीला इथे संबोधित केलेलं गेलेलं आहे. एखाद्या नववधूचे नाव गोमू असेल किंवा नववधूसाठी म्हटलेलं आहे की गोमू. अशी ही गोमू माहेरला जात आहे. माहेर म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर ती लग्न करून सासरी जाते. म्हणजे तिच्या पतीचे घर हे तिचं सासर असते आणि तिच्या आईवडिलांचं घर तिच्यासाठी तिचे माहेर असते. मग अशी ही नववधू आहे, तिचं नाव गोमू आहे आणि लग्नानंतर प्रथमच ती तिच्या माहेरी येत आहे. आणि माहेरी येत असताना ती तिच्या घोवाबरोबर, घोव कोकणी भाषेमध्ये नवऱ्यासाठी किंवा पतीसाठी घोव हा शब्दाचा प्रयोग केला जातो. तो घोवाचा अर्थ काय आहे? पती किंवा नवरा. तर अशी ही जी गोमू आहे ती लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात आहे आणि माहेरी जाताना तिच्यासोबत तिचा पतीसुद्धा पहिल्यांदा त्याच्या सासरी येत आहे. आता तुम्हाला कल्पना असेल, तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा एखाद्या स्त्रीचं लग्न होतं आणि लग्नानंतर ती सासरी गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा तिला तिच्या माहेरी यायचं असतं त्यावेळेस तिला माहेरची अत्यंतिक ओढ लागलेली असते. तिला कधी एकदा आपण आपल्या माहेरी जातो असं होतं. आणि अशा या गोमूला तिच्या माहेरी जाण्याची ओढ लागलेली तर आहेच, पण तिच्यासोबत तिचा नवरा, तिचा पतीसुद्धा प्रथम तिच्या माहेरी येणार आहे. आणि त्यावेळेस तिचा जो हा प्रवास आहे तो नावेने किंवा छोट्या बोटीने, होडीने करणार आहे. आणि त्यावेळेस ती त्या बोट चालवणाऱ्या व्यक्तीला अर्थात नावाड्याला सांगत आहे की हे नाखवा, तू लवकर मला माझ्या माहेरी नेऊन सोड. आणि त्यावेळेस कवी म्हणतात की अशी ही गोमू माहेरला जाताना निघाली आहे जाण्यासाठी आणि कवी त्या नावाड्याला सांगत आहे की तिच्यासोबत जो तिचा पती येत आहे ना, तर त्याला हा संपूर्ण कोकण तू दाखवून दे. आता तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या पर्यटनस्थळी भेट देतो, फिरायला वगैरे जातो. तर असंच हे कोकणसुद्धा एक निसर्गरम्य स्थळ मानलेलं आहे. तिथे सगळं निळा निळा मस्त समुद्र, तिकडचे ते माडाचे झाड हे पाहून फार मनाला आनंद मिळतो. आणि तुम्हाला तर माहिती असतं जेव्हा की जावई सासरी येत असतो तर त्याचा पाहुणचार फार मोठ्या आनंदाने केला जातो. आणि जेव्हा पहिल्यांदा कोणताही जावई त्याच्या सासरी येतो त्यावेळेस त्याला त्याच्या सासरच्या सगळ्या इत्थंभूत गोष्टी ज्या नवीन असतात त्या दाखवल्या जातात. मग इथे कवी त्या नावाड्याला सांगत आहे की गोमूच्या पतीला संपूर्ण कोकण दाखवून दे, तिच्या गोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळनिळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, भगवा अभोली फुलांचा ताटवा. बघा आता काय सांगतायत कवी की दावा म्हणजे दाखवणे, कोकणची निळनिळी खाडी. आता गोमूच्या पती म्हणजेच जावई पहिल्यांदा कोकणामध्ये येत आहे आणि तो हे स्थान पहिल्यांदा पाहणार आहे. त्यामुळे त्या नावाड्याला सांगितले गेले की त्याला कोकणची ही निळी खाडी दाखव. खाडी म्हणजे काय असतं की जिथे समुद्र तुम्ही पाहत असाल की भरपूर अथांग असा हा समुद्र असतो आणि समुद्राचा जो शेवटचा भाग असतो जिथे पाणी संत होतं की नाही, तर तिथे वस्ती असते.
त्या समुद्राच्या काठी वस्ती असते तिथं आपण खाडी म्हणतो. म्हणजे समुद्राचं पाणी खूप अथांग असतं, खूप तीव्र असतं. तिथेच जिथे समुद्राचं पाणी थोडं कमी स्वरूपामध्ये वाहत असतं त्या स्थळाला आपण खाडी असं म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे की कोकण हा पूर्णतः समुद्राने वेढलेला आहे आणि तो समुद्र जो आहे तो निळ्या रंगाचा आहे. आता तुम्ही अधिक तर पाहिलेलं असेल की निळ्या रंगाचा समुद्र का असतो, की आकाश कसं असतं, निळ्या रंगाचं असतं आणि आकाशाचं प्रतिबिंब ह्या समुद्रामध्ये दिसतं. समुद्राचं पाणी खूप स्वच्छ निर्मळ असतं आणि तो आकाशाचा रंग त्या निर्मळ स्वच्छ नितळ पाण्यामध्ये जसा जसा दिसतो, म्हणून त्यावेळेस समुद्राचा पाण्याचा रंग निळा होतो. आता आपण बघा चित्र काढतो की नाही, तर त्याच्यामध्ये समुद्र आपण कसा दाखवतो, निळा निळा दाखवतो. का निळा दाखवतो? कारण की आकाशाचा निळा रंग त्या निर्मळ नितळ स्वच्छ अशा पाण्यामध्ये उतरलेला असतो. आणि असा हा कोकणची निळ्या रंगाचा जे समुद्र आहे, निळ्या निळ्या रंगाची जी खाडी आहे ते फार सुंदर वाटते. मग असा हा सुंदर निळा रंगाचा समुद्र किंवा निळ्या रंगाची जी खाडी आहे ती गोमूच्या गोवाला दाखवण्यासाठी कवी सांगत आहे. आणि त्याच्यानंतर तो समुद्र दाखवल्यानंतर, निळ्या निळ्या रंगाच्या खाडी दाखवल्यानंतर दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. आता तुम्ही पाहिलं असेल कोकण जर आपण चित्र डोळ्यासमोर आणलं तर जर तुम्ही कोकणामध्ये गेला असेल तर तुम्हाला हे इत्थंभूत गोष्टी पाहायला मिळतात. किंवा मग तुम्ही सिनेमांमध्ये वगैरे चित्रपटांमध्ये सुद्धा कोकणाचं वर्णन पाहिलेलं असेल. बघा आता जेव्हा समुद्राच्या दोन्ही तीराला, दोन्ही काठाला काय असतात, हिरवी हिरवी मोठी मोठी झाडं असतात. आता तुम्ही पाहिलं असेल की समुद्र किनारा असल्या कारणाने त्याच्या काठाला मोठे मोठे अशी हिरव्या हिरव्या रंगांची झाडं असतात आणि ह्या झाडांच्या मध्ये छोटी छोटी त्यांची घरं असतात. तुम्ही अधिक तर पाहिलेलं असतात की झाडं अधिक असल्या कारणाने त्यांची घरं झाकलेली असतात. पूर्ण आपल्याला तो झाडांचा दृश्य किंवा देखावा पाहायला मिळतो. आता कोकणामध्ये जी घरं असतात ती थोड्या अंतरावरती असतात आणि त्यामुळे ती घरं आपल्याला लहान दिसतात आणि त्याच्या अवतीभोवती अगदी हिरवी हिरवी झाडी आपल्याला पाहायला मिळते. मग अशा या कोकणच्या निळ्या निळ्या समुद्र, निळ्या निळ्या खाड्याच्या दोन्ही तीराला, समुद्राच्या दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडांनी वसलेले हे तीर आहेत आणि ते गोमूच्या गोवाला दाखवण्यासाठी कवी नाखवाला म्हणजेच नावाड्याला सांगत आहे. पुढे कवी म्हणतो की भगवा अबोली फुलांचा ताटवा. आता तुम्ही पाहिलं असेल की अधिक तर कोकण जर म्हटलं तर तिथे विविध झाडं झुडपे येतात. तसंच विविध फुलांचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये अबोली नावाची जी फुलं असतात ती अत्यंत पाहायला मिळतात. आता तुम्ही जर बघितलं तर कोकणी ज्या स्त्रिया असतात त्या अधिक जर त्यांचं ते वेश पाहिला तर मस्तपैकी नवारी साडी असते, पुन्हा त्यांचं ते ओढणी ओढलेली असते आणि मस्त आंबोडा बांधलेला असतो आणि त्या आंबोड्याला नेहमी असा त्यांचा अबोलीच्या फुलांचा गजरा माळलेला असतो. तर हा अबोलीची जी फुलं असतात ते भगवा अबोली रंगांचा असतात आणि तिथे फुलांचा ताटवा म्हणजे फुलांचा जो गुच्छ असतो, वेगवेगळे फुलं बघा अगदीच खूप फुलं समूहामध्ये येतात की नाही, तर त्या फुलांचा असा गुच्छ असतो. म्हणजेच कोणत्या फुलांचा? अबोलीच्या फुलांचा. आपण अबोली रंग सुद्धा म्हणतो. त्या अबोलीच्या फुलांवरूनच अबोली हा रंग आपण संबोधतो. मग त्याचा असा भगवा अबोली रंगांची ती फुलं असतात आणि ती फुलांची पाकळ्या अत्यंत पातळ असतात. ते जरी पातळ असतं तरी इतर फुलांच्या मानाने जेव्हा ते गजरेमध्ये माळले जातात तर ते गजरे आहेत ना अगदी 3-4 दिवस सहज टिकतात. नाहीतरी आपण इतर फुलांचा गजरा जेव्हा पाहतो ते फुलं थोड्या वेळाने लालसर पडतात, ते थोडे लवकर खराब होतात. पण अबोलीचा फुलं जे असतात ना ते 3-4 दिवस अगदी सहजपणे टिकतात. मग अशा या भगवा अबोली फुलांचा ताटवा गोमूच्या गोवाला दाखवायचा आहे. आता जी आपण कविता अभ्यासलेली आहे त्या कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया. कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ. नाखवा होडी चालवणारा नावाडी, गोवाला नवऱ्याला पतीला, दावा दाखवा, तीर किनारा काठ, ताटवा फुलझाडांचा समूह. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण
या कवितेचा काही पहिल्या ओळींचा अर्थ समजून घेतला आणि कवितेचे जे कवी आहेत ग. दि. माडगूळकर यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेतला. या कवितेमध्ये कवी ग. दि. माडगूळकर यांनी कोकणच्या निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. अशा ह्या निसर्गाचं वर्णन आपल्याला अजून समजून घ्यायचं आहे, परंतु आपण त्याला पाठाच्या पुढील भागामध्ये समजून घेऊया. धन्यवाद.